नमस्कार मैत्रिणींनो, मी नूतन तुम्हा सर्वांचं आजच्या या व्हिडिओत खूप स्वागत। हिवाळा सुरू झालेला आहे आणि त्याचसाठी आपण हिवाळा स्पेशल सूपची सीरीज चालू केली आहे। त्यातली आज दुसरी रेसिपी ती म्हणजे टोमॅटो सूप। सूपच्या रंगावरनं तुमच्या लक्षात आलंच असेल की सूप खूप छान झालं आहे। तसेच या सूपमध्ये आपण कॉर्नफ्लॉवरचा वापर केलेला नाहीये, तरी सुद्धा सूपची थिकनेस तुम्ही बघू शकताय, खूप छान आहे। खूप घट्टसर आपलं हे सूप झालंय। इथे लहान मुलांपासून तर आपल्यापर्यंत सर्वांनाच आवडेल असे हे सूप आहे आणि अतिशय पौष्टिकही आहे। सूपमुळे आपल्या शरीराला ऊर्जा व ऊब मिळते, म्हणूनच या संपूर्ण सीरीजमधले सूप आपण भाज्यांपासून बनवलेले आहेत। तसेच यात कॉर्नफ्लॉवरचा वापर न करता हे सूप आपण हेल्दी बनवलेले आहेत। चला तर मग अशाच आजची टोमॅटो सूपची रेसिपी कशी बनवायची ते पाहूया। पण यापुढीलही अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आता इथे मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे। त्यात आपले जे रेग्युलर कुकिंग ऑइल आहे ते टाकलेलं आहे। आता हे गरम करून घ्यायचं आहे। आता इथे तेल गरम झालेलं आहे। आता त्यात कांदा टाकायचा आहे। कांदा तुम्ही बारीक चिरला किंवा उभा चिरला तरीही चालेल। नंतर आपण हे मिक्सरमध्ये दळणारच आहोत। आता हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। आता यानंतर यात लसूण टाकायचं आहे। आल्याचे तुकडे टाकायचे आहेत। हिरवी मिरची टाकायची आहे। आता हे सर्व परतवून घ्यायचं आहे। आता यातला फक्त कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे परतवून घेणार आहोत। साधारण 2 ते 3 मिनिटे हे परतवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आता आपले कांदा आणि मिरची सर्व छान परतवून झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय। आता यात बीटचे तुकडे टाकायचे आहेत। यानंतर गाजर टाकायचा आहे। नंतर टोमॅटो टाकायचा आहे। नंतर मीठ टाकायचं आहे। आता हे सर्व व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। आता यात आपण बीट टाकला आहे। बीट आपल्या सूपला खूप छान कलर देतो आणि त्यानंतर गाजर टाकलेला आहे। गाजर सूपला थिकनेस देतो, त्यामुळे या सर्व गोष्टींमुळे आपलं सूप अजूनच पौष्टिक होतो। बीट मुलं असंही खात नाही किंवा आपल्याही जेवणात कमी असतो। अशा प्रकारे सूपमुळे आपलं बीटही खाणं होतं आणि सूपही पौष्टिक होतं। आता यात मी पाणी टाकलेलं आहे। आता हे साधारण 15 मिनिटं आपण असंच झाकून ठेवणार आहोत, शिजवून घेणार आहोत। आता 15 मिनिटं झालेले आहेत। सूपला उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकताय। आता इथे गाजर आणि बीट ही छान शिजलेलं आहे। आता गॅस बंद करायचा आहे। आता हे थोडं 10 ते 15 मिनिटं गार होऊ द्यायचं आहे। आता हे सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे। आता हे दळून घ्यायचं आहे। आता आपलं सर्व साहित्य दळून झालेलं आहे। दळताना मी थोडं पाण्याचा वापर केलेला आहे। आता इथे मी एक मोठा बाउल घेतलेला आहे, त्यात गाळणी ठेवून घ्यायची आहे। आता हे सूप गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून यात काही साल राहिली असेल टोमॅटोची किंवा बिया राहिल्या असतील, बीटचे थोडेफार तुकडे राहिले असतील, ते व्यवस्थित गाळले जातील आणि सूप पिताना तोंडात येणार नाही। आता इथे गॅसवर परत तीच कढई ठेवून घ्यायची आहे। त्यात बटर टाकायचं आहे। आता तुम्ही सुरुवातीलाच तेलच्या ऐवजी बटर वापरलं तरीही चालेल। आता बटर थोडंसं मेल्ट करून घ्यायचं आहे। आता यानंतर आपण गाळून ठेवलेलं जे सूप होतं ते सूप टाकायचं आहे। आता यानंतर यात काळी मिरची पावडर टाकायची आहे। साखर टाकायचं आहे, साखरमुळे सूपला छान चव येते। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। कलर तुम्ही बघू शकताय, आपल्या सूपचा थिकनेसही बघू शकताय।
आता हे असंच 1 ते 2 मिनटं उकळवायला ठेवणार आहोत। आता आपलं सूप उकळतोय तोपर्यंत आपण सूपवर टाकण्यासाठी क्रोटॉन्स बनवून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी व्हाईट ब्रेड घेतलेला आहे, त्याच्या कडा काढून घ्यायच्या आहेत। आता हे ऑप्शनल आहे, पण सूपच्या वरून हे क्रोटॉन्स टाकून सूपची चव अजूनच वाढते। तुम्हाला जर नको असेल तर नाही घेतले तरीही चालेल। आता अशा प्रकारे त्याचे स्क्वेअरमध्ये तुकडे करून घ्यायचे आहेत। आता इथे मी गॅसवर पॅन ठेवून घेतलेला आहे, त्यात तेल टाकायचं आहे। आता हे तेल गरम करून घ्यायचं आहे। आता तेल छान गरम झालेलं आहे। आता यात ब्रेडचे तुकडे करून जे ठेवलेले होते ते शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे सर्व तुकडे टाकून घ्यायचे आहेत। आता एका बाजूने व्यवस्थित छान फ्राय करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकताय आपली आधीची बाजू छान फ्राय झालेली आहे, ते आता पलटवून दुसरी बाजूही छान फ्राय करून घ्यायची आहे। आता इथे आपले क्रोटॉन सर्व छान शॅलो फ्राय झालेले आहेत, तुम्ही बघू शकताय। आता ब्रेडच्या ज्या कडा होत्या या तुम्ही वाळवून याचा वापर कटलेट किंवा टिक्कीसाठी करू शकताय। आता इथे आपल्या सूपलाही छान उकळी आलेली आहे। आता गॅस बंद करायचा आहे। आता हे सूप आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहोत। आता इथे सूप आपण काढून घेतोय, तुम्ही बघू शकताय सूपला खूप छान कलर आलेला आहे, त्याची थिकनेस तुम्ही बघू शकताय। विदाऊट कॉर्नफ्लॉवर सूप खूप छान झालेलं आहे। हे गरमागरम सूप नक्कीच घरातल्या सर्वांचीच भूक वाढवेल। वरून सजावटीसाठी क्रोटॉन्स। चला तर मग आजची ही टोमॅटो सूपची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। आणि अजून अशाच रेसिपीच्या नवनवीन सिरीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत बाय बाय।